नालासोपाऱ्यात 9 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, 2 नायजेरियन महिला अटकेत. नालासोपाऱ्यात टोळींज पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 9 कोटी रुपये किमतीचे कोकेन व एमडी हे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी 2 नायजेरियन महिलांना अटक करण्यात आली असून त्यांना आश्रय देणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. नालासोपाऱ्यात बेकायदेशीर वास्तव्य व विना परवाना व्यवसाय करणाऱ्या 240 नायजेरियन नागरिकांवर कारवाई सुरू असताना काही नागरिक गाणी म्हणत निर्भयपणे फिरताना दिसून आले. यामुळे पोलिसांच्या कारवाईचे भय उरले आहे का, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, नालासोपारा. आपल्या सर्वांना माहिती आहे की काही नागरिक विदाऊट पासपोर्ट, विदाऊट विजा आपल्या देशात वास्तव्य करतात. त्यानंतर ते ड्रग्ज सारख्या जगाला हानिकारक, तरुणाला हानिकारक अशा गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्या अनुषंगानं तसेच त्यांनी काही आस्थापना देखील बनवल्या होत्या नालासोपारा टोळींज परिसरामध्ये. तर ती प्राप्त माहितीनुसार आपण काल कारवाई केली होती. यामध्ये 240 नायजेरियन, युगांडा, घाना अशा वेगळ्या देशाचे नागरिक आम्हाला प्राप्त झाले आहेत. त्यांचे डॉक्युमेंट आम्ही त्यांना मागितले होते, विजा मागितला होता, त्यांनी त्यावेळी आम्हाला दिलेलं नाही आहे. सध्या देखील त्यांनी उपलब्ध करून दिलेले नाहीत. आपण व्हेरीफाय करत आहोत. तर या मोहिमेमध्ये आम्हाला एका ठिकाणावरून 2 किलो कोकेन आणि 8 किलो एमडी अशा प्रकारे ड्रग्ज मिळाले होते. त्या अनुषंगाने टोळींज पोलिसांना गुन्हा देखील दाखल आहे आणि त्यामध्ये 2 आरोपी, महिला आरोपी अटकेत आहेत. मला सांगा, या ठिकाणी हे जे राहत होते ते कशा प्रकारे राहत होते, यांच्यावर काय कारवाई करणार आहात का, ज्यांनी त्यांना आश्रय दिला? नक्कीच आपल्याला प्रत्येक भाडेकरूला ठेवताना त्या घर मालकाला पोलिसांचं व्हेरिफिकेशन करणं, पोलिसांना इन्फॉर्म करणं क्रमप्राप्त आहे, बंधनकारक आहे. बऱ्याच ठिकाणी हे ब्रीच झालेलं आहे. सर्व केसेसमध्ये कुठल्याही मालकांना आम्हाला कळलेलं नाही आहे. त्यावर देखील उचित कलमांतर्गत कारवाई होणार आहे. लोकांना काय आवाहन करा? लोकांना एवढंच आव्हान राहील की अशा प्रकारे एकतर देशाची सुरक्षा, लोकांची सुरक्षा, समाजाची सुरक्षा याकरिता भाडेकरू ठेवताना कुठले असतील तर त्याचं व्हेरिफिकेशन होणं, पोलिसांना इंटिमेट करणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. तर त्या अनुषंगानं लोकांनी काळजी घ्यावी. त्याचबरोबर हे लोक जे काही ड्रग्जमध्ये इन्व्हॉल्व असतील त्याची माहिती देखील पोलिसांना दिल्यास आम्ही त्यावर उचित कारवाई नक्कीच करू. नालासोपारामध्ये जे ड्रग्सचं चालू आहे आता, निग्रो लोकांची कॉन्टॅक्ट करून हे लोक इथे राहायला येतात, कमी पैशात राहतात, कोणी मालकांना जास्त पैशात राहायला देतात. ते लोक लालची होतात आणि ड्रग्सचं एवढं मोठं काम ते लोक रॅकेट चालवत आहेत की आताची नवीन तरुण पिढीला ते त्रासदायक आहे. आणि नालासोपारामध्ये ही मोहीम चालवली, पूर्णिमा मॅडम आहेत, आमचे नगरसेवक आहेत, त्यांनी निलेश दादा चौधरी वगैरे. तर अजूनही ते जे इकडचे लोक त्या लोकांना राहायला देत आहेत त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे कडक. आणि इकडच्या ज्या लोकांना आपण सपोर्ट घेऊन त्या लोकांची अजून शोध करू शकतो त्याला का शोधून पकडावे लागतील. कारण जर नवीन पिढी ह्या चपेट्यामध्ये आली तर त्याला काढणं खूप भारी होणार. धन्यवाद. इनको यहाँ से जो पकड़ा गया है ना, वो बहुत अच्छा काम हुआ है और लोगों को थोड़ा सपोर्ट करना चाहिए, लोगों को जागृति लानी चाहिए. इनको कभी नहीं खड़ा बैठना चाहिए. बहुत लोग मिलेंगे आपको भाड़ोतरी के लिए, ये नहीं कि इनको ही दो तो ही मिलेगा. आप लोग भी थोड़ा सपोर्ट करो, सरकार भी सपोर्ट कर रही है, हमारे नगर सेवक वगैरह सब लोग सपोर्ट कर रहे हैं. यही चीज हमारे यहाँ पे भी आत्मोहल्ले में भी थोड़े चर्सी लोग आते हैं तो थोड़ा उनको भी पकड़ना जरूरी है. मागच्या गेल्या 10 वर्षांमध्ये असाच प्रसंग ओढवला होता मध्यरात्री. त्यावेळी मला फोन आला होता आणि त्यावेळी लेडीज लोकांवर अत्याचार होण्याचा प्रकार घडणार होता. त्यावेळी मी त्यावेळी आलो आणि त्यावेळी आल्यानंतर सदर प्रकार बघितल्यानंतर मी SP साहेबांना, त्यावेळेचे SP साहेब होते आणि SP साहेब आणि कलेक्टर साहेबांना याची माहिती दिली. मग त्यावेळी इलेक्शन कालावधी असल्या कारणाने त्यांनी त्याच्यानंतर इलेक्शन संपल्यानंतर 2 दिवसांनी कारवाई केली आणि या इकडच्या नायजेरियन लोकांना पूर्णपणे त्यांचा बिमोड केला होता. त्यांचे हॉटेल्स, त्यांचे जे काही बार वगैरे सगळे अनधिकृत उभारले गेले होते ते तोडण्यात आले. परंतु ही कारवाई संपली नव्हती. परत हे लोक नव्याने इकडे राहू लागले, वास्तव्य करायला लागले. काय वाटतं, हे कारवाई होते पुन्हा ते जे येणे माझ्या मागल्या, काय याच्यावरती काय उपाययोजना केलं पाहिजे?
ह्याच्यावर उपाययोजना जी करायला पाहिजे शासनाने ह्या बाबतीत आता जी माणसं 200 ते 250 जी पकडलेली आहेत त्याच्यामध्ये मी पहिले सर्वप्रथम आभार मानतो माने पाटील साहेब, पौर्णिमा मॅडम, आमचे जाधव साहेब आहेत. ह्या सर्वांनी मेहनत घेतलेली आहे, त्यांच्या टीमने मेहनत घेतली, त्यांना 250 नागरिक पकडलेले आहेत. परंतु ही कारवाई ही पुढे चालू न ठेवण्यासाठी ही उपाययोजना आपल्याला करावी लागेल की जे त्यांचे जमीन मालक असतील, जे ते इमारतीचे अनधिकृत इमारतीचे मालक असतील किंवा ते जे ज्यांनी भाड्याने दिले असतील ह्यांच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे असं माझं मत आहे.